नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हातखंबकर देवेंद्र किशोर, सहाय्यक शिक्षक, गोखले एज्युकेशन सोसायटीचे HAL हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, ओझर टाउनशिप। कोरोना संक्रमणाच्या या संकट काळात आपल्या शाळा बंद असतानाही आपणा सर्वांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी सुरू असलेल्या ई-लर्निंग कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी असणाऱ्या इयत्ता 6वीच्या मराठी विषयाच्या सुलभ भारती या पाठ्यपुस्तकाचे मार्गदर्शन मी आपणास करीत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 5 सुगरणीचे घरटे हा अभ्यासला आहे। आजच्या या भागामध्ये आपण अनुक्रमणिका क्रमांक 6 कविता हे खरे खरे व्हावे ही अभ्यासण्यास सुरुवात करणार आहोत। या कवितेची रचना कवयित्री प्राध्यापिका श्रीमती सुमती पवार यांनी केली आहे। प्राध्यापिका सुमती पवार या नाशिक जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रातील एक प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित आहेत। यांना निसर्गाच्या विविध रंगात रंगून जायला आवडते। अवतीभोवतीच्या निसर्गातील छोटे मोठे असे अनेक बारकावे खूप सुंदर शब्दामध्ये त्यांनी आपल्या कवितांमधून मांडले आहेत। छोट्या मुलांच्या भावभावना, संवेदना यांना ओळखून त्यांना सुसंस्कारित करणाऱ्या व बालकांचे भावविश्व फुलविणाऱ्या कवयित्री म्हणून त्या प्रसिद्ध आहेत। त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी बालकविता, श्वास मोकळा घेते, संस्कार, सृजन, शिदोरी आणि सुमतीचे श्लोक हे त्यांचे कविता संग्रह रसिकांच्या पसंतीस उतरलेले आहेत। अशा पद्धतीने बालकवयित्री म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या प्राध्यापिका सुमती पवार यांच्या हे खरे खरे व्हावे या कवितेची मध्यवर्ती संकल्पना कवितेच्या शीर्षकावरूनच आपल्या सहज लक्षात येते। आपण मनुष्य प्राणी विचारशील म्हणजेच विचार करणारे प्राणी म्हणून इतर प्राण्यांपेक्षा वेगळे असे ओळखले जातो। आपल्या सर्वांच्या मनात क्षणाक्षणाला अनेक विचार, अनेक कल्पना रुंजी घालत असतात किंवा येत असतात। जसे की एखाद्या सुंदर बगीच्यामध्ये असणारे एखादे फुलपाखरू त्या बागेतील वेगवेगळ्या सुगंधित व सुंदर सुंदर अशा फुलांवर, वेलींवर, झाडांवर सर्व ठिकाणी इकडे तिकडे बागडत असते। तसेच आपल्या सर्वांच्या मनात येणाऱ्या विचारांना, कल्पनांना कोणतेही बंधन नसते। शक्य अशक्य याचा कोणताही विचार न करता अनेक अशक्य वाटणाऱ्या कल्पना सतत आपल्या मनामध्ये येत असतात। अशाच या अशक्य वाटणाऱ्या कल्पना प्रत्यक्ष सत्यात उतराव्यात, घडाव्यात, अर्थातच आपल्या मनातील या कल्पना किंवा विचार हे सर्व खरे खरे व्हावे असे वाटते। अशा कल्पनांना सत्यात उतरविणारी एक काल्पनिक कविता म्हणजेच हे खरे खरे व्हावे ही कविता होय। सुरुवातीस आपण या कवितेचे तालासुरातील सुस्वर गायन ऐकू। कविता क्रमांक 6 हे खरे खरे व्हावे। प्राध्यापिका सुमती पवार। हवेवरीच्या होत स्वार मी अवकाशी विहरावे, हवेवरीच्या होत स्वार मी अवकाशी विहरावे।
मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे, 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 मी पक्षी व्हावे. बिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावे, सूर्यप्रकाश वाप होऊन पुन्हा पुन्हा परतावे. बिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावे, सूर्यप्रकाश वाप होऊन पुन्हा पुन्हा परतावे. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे, क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे. भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे, चंद्राशी खेळावे, चंद्राशी खेळावे, चंद्राशी खेळावे, चंद्राशी खेळावे. मी पक्षी व्हावे, मी पक्षी व्हावे. झुक्या परी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे, अवघे जग झाकून तयाला मिश्किलतेने पहावे. झुक्या परी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे, अवघे जग झाकून तयाला मिश्किलतेने पहावे. ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा, ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा. काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा, सूर्यकिरण व्हावा, सूर्यकिरण व्हावा, सूर्यकिरण व्हावा, सूर्यकिरण व्हावा. मी पक्षी व्हावे, खरे खरे व्हावे. निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे, निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे. भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे, हे खरे खरे व्हावे, हे खरे खरे व्हावे, हे खरे खरे व्हावे. मी पक्षी व्हावे, मी पक्षी व्हावे, मी पक्षी व्हावे. हे खरे खरे व्हावे, मी पक्षी व्हावे, मी पक्षी व्हावे. सुंदर तालासुरातील या कवितेचे श्रवण केल्यानंतर आणि पाठ्यपुस्तकात कवितेच्या पार्श्वभूमीवर दिलेले हे निसर्ग चित्रण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की तुमच्याच वयाची एक लहान मुलगी जिच्या मनात येणाऱ्या या सर्व कल्पना कवितेत व्यक्त केलेल्या आहेत. आपल्या आसपासच्या निसर्गातील पक्षी, हिरवीगार हिरवळ, गवतावरील दवबिंदू, आकाशातील ढग आणि त्या ढगांमागील चंद्र, तारका, तसेच सूर्य व सूर्यकिरणे इत्यादींबाबत त्या मुलीच्या मनातील विविध कल्पना खऱ्या व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करणारी ही कविता आहे. आणि ह्या सर्व गोष्टी या निसर्गचित्रावरून आपल्या लक्षात येतात. आता या कवितेच्या एका एका चरणाचा अर्थात कडव्याचा भावार्थ आपण समजावून घेऊ. कवितेतील पहिलं चरण, पहिले कडवे आहे, हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे. हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे. मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. तुमच्यासारख्या लहान मुलांच्या मनात जशा वेगवेगळ्या कल्पना येतात तशाच कल्पना कवितेतील या लहान मुलीच्या मनातही येत असतात. आपण अनेकदा आकाशातून उडणारे विमान, हेलिकॉप्टर पाहून त्यातून उडण्याची, प्रवास करण्याची कल्पना मनातल्या मनात
करीत असतो. ही आपली कल्पना अथवा इच्छा पूर्ण होण्यासारखी असते. मात्र या मुलीच्या मनात अशक्य अशी कल्पना आली आहे. तिला वाटत आहे की अदृश्य असणाऱ्या, आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या अशा वातावरणातील हवेवर आपण स्वार व्हावे. स्वार होणे अर्थात त्यावर बसून फिरायला जाणे किंवा आरूढ होणे होय. आणि त्या हवेवर बसून अवकाशात मनसोक्त आपल्याला विहार करता यावा. विहार करणे म्हणजेच फिरणे, भटकणे. आता हवेवर स्वार होऊन आकाशात कोणत्याही बंधनाशिवाय फिरता यावे, यासाठी आपण पक्षी व्हायला हवे अशी कल्पना तिच्या मनात येते. म्हणून ती म्हणते, मी पक्षी व्हावे, मी पक्षी व्हावे. जसे आकाशातील पक्षी त्यांच्या इच्छेनुसार हवे तेव्हा हवे तिकडे मुक्तपणे फिरू शकतात. त्यांना कोणत्याही वाहनाची, रस्त्यांची, कोणाच्याही परवानगीची कसलीच गरज नसते. कोणत्याही गावी, शहरात किंवा वेगवेगळ्या देशात हे पक्षी मुक्तपणे संचार करीत असतात. तसेच आपल्याला देखील आकाशात मुक्तपणे फिरता यावे म्हणून असा पक्षी बनण्याची इच्छा ही मुलगी करत आहे. आणि ही इच्छा खरोखर पूर्ण व्हावी असे तिला वाटत आहे. कवितेच्या दुसऱ्या चरणामध्ये दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. कवितेच्या या दुसऱ्या कडव्यामध्ये ही बालकवयित्री दवबिंदू होण्याची इच्छा व्यक्त करते आहे. दवबिंदू अर्थात ड्यू ड्रॉप्स, ज्यालाच जलबिंदू म्हणून सुद्धा म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, पावसाळा नसतानाच्या काळात अनेक वेळा पहाटे पहाटे आपण घराबाहेर पाहतो, आसपासच्या झाडा, पाना, वेली व फुलांवर छोटे छोटे पाण्याचे थेंब आपल्याला पाहायला मिळतात. हेच ते दवबिंदू होत. हिंदीमध्ये यालाच ओस असे देखील म्हटले जाते. गवताच्या पात्यांवर, झाडावेलींच्या पानांवर शुद्ध पाण्याचे हे थेंब जणू काही सुंदर मोत्यासारखे उठावदार दिसत असतात. पाण्यासारखे दिसणारे हे दवबिंदू आपण स्पर्श करू जातात, पानांवरून घसरून जातात. असे सर्वांना आकर्षित करणारे सुंदरसे दवबिंदू होऊन आपणही पहाटे पहाटे गवतावर उतरून खेळावे असे या मुलीला वाटते आहे. सूर्याच्या प्रखर उष्णतेने पृथ्वीवरील जलसाठ्यातील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते. हे जलमय बाष्प हवेत सूक्ष्म कणाच्या रूपात तरंगत असते आणि रात्रीच्या तापमानातील बदलांमुळे हे बाष्पमय कणांचे दवबिंदू बनतात. परत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे या दवबिंदूंचे पुन्हा बाष्पमय वाफेत रूपांतर होऊन ते आकाशात लुप्त होतात. असा हा दृश्य अदृश्यत्वाचा खेळ आपणासही खेळता यावा यासाठीच ही मुलगी दवबिंदू बनण्याची आणि पुन्हा सूर्यप्रकाश आल्यानंतर त्या दवबिंदूंपासून वाफ बनण्याची इच्छा येथे व्यक्त करते. कवितेच्या पुढील कडव्यात ही मुलगी कल्पना करते की क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे. भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. या ठिकाणी ही छोटी मुलगी आकाशातील गडद अर्थात दाट रंगाचे ढग बनून झुलण्याची तसेच भणाणणारा म्हणजेच खूप वेगाने वाहणारा
वारा बनून आकाशातील चंद्रांशी खेळ खेळण्याची कल्पना रंगवताना पाहायला मिळते. आपल्या डोक्यावर दिसणारे आकाश जेव्हा आपण आपली दृष्टी खूप दूरवर फिरवतो त्यावेळी दूरच्या त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर अथवा डोंगराच्या पृष्ठभागावर डोक्यावरील आकाश जणू काही टेकले आहे असे आपल्याला जाणवत असते. थोडक्यात खूप उंचावर असणारे आकाश प्रत्यक्ष पृथ्वीवर येऊन टेकले आहे असे ज्या ठिकाणी दिसते त्याला क्षितिज अर्थात हॉरिझॉन असे म्हटले जाते. क्षितिज ही सुद्धा आपल्या मनातील एक भासमय कल्पना आहे. प्रत्यक्षात आकाश कधीही पृथ्वीला येऊन मिळत नाही. तरी देखील या आकाशातील डार्क गडद रंगाचे ढग बनून आपण पृथ्वीवरील क्षितिजावर उतरावे असे या मुलीच्या मनात येत आहे. परंतु या मुलीच्या मनातील ही ढग बनण्याची कल्पना फार काळ न टिकता त्याच वेळी लगेच तिला भणाणणारा खूप वेगाने जोरात वाहणारा वारा होण्याची इच्छा निर्माण होते आणि असा वेगवान वारा बनून आकाशातील चंद्र ताऱ्यांशी खेळ खेळण्याची इच्छा ती या ठिकाणी व्यक्त करत आहे. कवितेचे 4 चरण आहे, धुक्यापरी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे. धुक्यापरी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे. अवघे जग झाकून तयाला मिश्किलतेने पहावे. अवघे जग झाकून तयाला मिश्किलतेने पहावे. या कडव्यामध्ये या मुलीला धुके अर्थात फॉग किंवा मिस्ट बनून पृथ्वीवरील सर्वांशी मिश्किलतेचा म्हणजेच खोडकरपणाचा खेळ खेळावा असे वाटत आहे. बऱ्याचदा पहाटे पहाटे आपण घराबाहेर निघाल्यावर बाहेर सर्वत्र धुके पसरलेले पाहतो. या दाट धुक्यामध्ये आपल्याला आसपासचे काहीच स्पष्ट दिसत नाही. जणू काही दिवस असूनही रात्र असल्याचा भास होतो. अशा या धुक्यामुळे समोरचे स्पष्ट न दिसल्यामुळे अनेक वाहनांचा अपघात देखील होत असल्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात. अशाच या दाट धुक्याचे रूप घेऊन आपण या पृथ्वीवर उतरून आपल्या धुक्याच्या चादरीने सर्वांना झाकून टाकावे म्हणजेच सर्वांना लपवून ठेवावे आणि त्यामुळे सर्वांचा उडणारा गोंधळ आपण गपचूप आनंदाने पाहावा असा खोडकर विचार या मुलीच्या मनामध्ये येथे येत आहे. यानंतरचे पुढील कडवे आहे, ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा. ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा. काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा. काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा. आत्तापर्यंत आपल्या लक्षात आले असेल की सर्वसामान्य लहान मुलांप्रमाणे खाऊसाठी खेळण्यांसाठी हट्ट करणारी आणि स्वप्न पाहणारी ही मुलगी नाही. या मुलीच्या मनात येणाऱ्या कल्पना या खूपच वेगळ्या व अकल्पित आहेत. कवितेच्या या कडव्यामध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या मनात देखील सहसा कधी येणार नाहीत अशी इच्छा ती येथे व्यक्त करत आहे. सर्व सृष्टीला प्रकाश आणि ऊर्जा देणारा तो आकाशातील तेजस्वी सूर्य, त्याला प्रत्यक्ष भेटायला जाण्याची, त्याच्या जवळ जाण्याची कल्पना ही मुलगी येथे करत आहे. जसे रामभक्त म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या बाल हनुमानाने एकदा त्या तेजस्वी प्रकाशमान अशा सूर्याला भेटण्याचा, त्याला पकडण्याचा केलेला प्रयत्न या गोष्टीची येथे आपल्याला आठवण होते. त्या बाल हनुमानाप्रमाणेच सूर्याला जवळून पाहण्याची तिला इच्छा झाली आहे आणि त्याचबरोबर सृष्टीतील
सर्व अंधकार नष्ट करणाऱ्या त्या सूर्याचा आपण देखील एक छोटासा प्रकाश किरण बनावा आणि पृथ्वीवर जेथे जेथे काळोख आहे, वाईट चुकीच्या गोष्टींचा अंधकार पसरला आहे, तो सर्व आपण सूर्यकिरण बनून नष्ट करावा अशी सुंदर इच्छा देखील ती या ठिकाणी व्यक्त करत आहे. कवितेच्या शेवटी ती वर्णन करते, निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे, निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे, भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे, भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. कवितेच्या या शेवटच्या कडव्यामध्ये या मुलीला सभोवतालच्या निसर्गातील मनमोहक व आकर्षक असणाऱ्या सर्व रंगामध्ये आपण स्वतः रंगून जावे असे वाटत आहे. अर्थात आसपासच्या हिरव्यागार झाडे, वेली, गवतामधील हिरवळ, विविध सुंदर अशा फळाफुलांमधील आकर्षक रंग, आकाशातील ढगांचे विविध रंग, इंद्रधनुष्याचे सप्तरंग इत्यादी सृष्टीतील सर्व सुंदर सुंदर गोष्टींच्या सर्व रंगांमध्ये जणू काही आपणच आहोत अशी कल्पना ही मुलगी येथे करत आहे. आणि शेवटी ती म्हणते की हा माझा फक्त भास अर्थात भ्रम नाही, तर हे सर्व माझे कल्पनेतील विचार, माझ्या कल्पना प्रत्यक्षात खरे खरे व्हावे असे मला वाटत आहे. अशा रीतीने या मुलीच्या मनातील विविध कल्पना प्रत्यक्ष सत्यात उतराव्यात, थोडक्यात तिच्या कल्पनेतील सर्व खरे खरे घडावे अशी अपेक्षा व्यक्त करणारी प्राध्यापिका सुमती पवार यांची हे खरे खरे व्हावे ही कविता आहे. आज आपण अभ्यासलेल्या या कवितेचे तुम्ही पुन्हा एकदा शांतचित्ताने वाचन करायचे आहे. या कवितेचे सुंदर हस्ताक्षरात तुमच्या वहीमध्ये लेखन करून ही कविता तालासुरात पाठांतर करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. हाच आजच्या या भागाचा गृहपाठ आहे. यानंतर पुढील भागात या कवितेखालील स्वाध्याय अभ्यासण्यासाठी आपण सर्व लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत घरीच रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.